जाणार नाही। आणि ज्यावेळेला आपण संध्याकाळी प्रेझेंटेशन सेरेमनी होईल म्हणजे ज्यावेळेला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होईल त्यावेळेला कदाचित कोणाच्या धावा जास्त असताना चुकीच्या माणसाला तो वैयक्तिक पारितोषिक जाऊ शकतं। अनेक अशा गोष्टी आहेत आणि त्यामुळे सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी हा समालोचन कक्षामध्ये पाठवा। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे। विरल नायर सरांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा आणि जशी मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा घेऊन जातो समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी आमचे दोन्ही साथी समालोचक मित्र वैभव अब्दुल आणि दुसऱ्या बाजूने धनंजय पाटील जोडले जातील। थँक्यू सर। पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सामना चालू केला जातोय तो म्हणजेच दोन संघामध्ये अय्यांश यंग फायटर वर्सेस वेदिका द्रवी 11। पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार। पहिला चेंडू असेल अमोल वैराग यांच्यासाठी शॉर्ट पिच चेंडू होता स्ट्रेट ड्राइव्ह अलाउन द कार्फी शॉट खेळलेला आहे। पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळाले खातं खोलले गेले। पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वीप शॉट गेलाय तो म्हणजेच लेग साइड विसरमध्ये जातो। एक धाव पूर्ण होते बॅक स्क्वेअर लेग गेलाय डीप स्क्वेअर लेगला एकच धाव मिळते। एका धावेने धावसंख्या वाढली गेली। धावसंख्या झाली ती 2 चेंडू आणि 2 धावा। पहिली षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय सागरला। पहिले 2 चेंडू मात्र सुरेख हाताळले आहेत। पॉवर प्लेचं षटक आहे पहिल्या षटकामध्ये हाणामारीचे षटक असे बघूया कशा प्रकारचे प्रहार या ठिकाणी केले जात आहेत। पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने अमोल यांच्यासाठी फुल लेंथ तिरावाचा चेंडू चेंडू खेळ केलाय डीप मिड विकेटला चाललाय चेंडू एकदा पूर्ण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानतायत। सुंदर कॉलिंग त्या ठिकाणी केली जाते धनंजय सर आणि त्या ठिकाणी एकच धाव मिळते। कोणत्याही प्रकारची मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळत नाही ती म्हणजेच काय करून षटरक्षकाकडून आणि एका धावेने पुन्हा धावसंख्या वाढली। 3 चेंडूवरती फक्त सिंगलच्या 3 धावा मिळालेल्या आहेत। गोलंदाजी जेवढी धारदार होते तेवढी सुंदर क्षेत्ररक्षणचा नसारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि मात्र पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही लिडिंग एज लागते। चेंडू चाललाय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चाललाय पॉइंट आणि गल्ली विजरमध्ये गेल्यानंतर पुन्हा एकदा एक धाव पूर्ण केले। आतापर्यंत या ठिकाणी बांधून ठेवले म्हणजे फलंदाजांना कोणत्या प्रकारची मोठी फटके खेळण्यासाठी चान्स दिला जात नाही। आता मात्र फलंदाज त्या ठिकाणी पराकाष्ठा करताना पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये। बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारची गोलंदाजी होते। गोलंदाजी मार्गवरती पंचाच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल अमोल वैराग यांच्यासाठी। आता मात्र थोडीशी खराब गोलंदाजी दिशाहीन गोलंदाजी केली जाते। वाईट एक्स्ट्रा मध्ये अतिरिक्त एक धाव मिळते। पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अमोल गोलंदाज करते गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू असेल 5-6 पावलांतर घेऊन आणि आता मात्र पुन्हा एकदा अलाउन द कार्फी शॉट केला गेलाय एक धाव मिळाले। एका धावेने धावसंख्या झाली ती म्हणजेच 6 धावा। शेवटचा चेंडू शिल्लक आहे। पहिली षटक मार्गाचा आहे पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 6। पुन्हा एकदा एक शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमवत आहेत फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहतोय विशालला। पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने विशाल यांच्यासाठी फुल लेंथ तिरावाचा चेंडू होता उडवतायत डीप लॉंग ऑफ च्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल त्या ठिकाणी सागरने टिपलाय। सागर यांच्याकडून आपण सुंदर झेल पाहतोय गडी बाद। वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक उपस्थित असलेले सर्व क्रिकेटचे चाहते या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आपण पाहतायत युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित मंडणगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6वं वर्ष 6वं आणि या 6व्या सीझनचा कोण मानकरी होईल हे तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला अगदी स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये। परंतु आजच्या दिवसातील पहिला मॅच आपण पाहिला एका बाजूला पूर्वी वॉरियर्स आयकॉन उमेश धाडसे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं मामा भासे 11 यामध्ये मॅच रंगली। आयकॉन रोहन तांदले यांना पण मैदानावरती पाहिलं। एका बाजूने उमेशने चांगला खेळ केला दुसऱ्या बाजूने उमेशच्या संपूर्ण टीमने चांगला
खेळ केला आणि पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्वी वॉरियर्स हा संघ मात्र विजय संपादन करताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा समालोचनाला सुरुवात करण्या अगोदर श्री गणेशाला वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कायुष सर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून जिच्या पदस्पर्शाने झालेली संपूर्ण पावन नगरी आहे त्या आई जुदानी मातेला वंदन करून समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहेत. आमच्या साथीने समालोचन कक्षामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकत आहात, पहिल्या षटकासाठी ज्यांचा आपण आवाज ऐकलात ते वैभवजी अब्दुल सर आहेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहेत. यापूर्वीच आपण भरत मोरे सरांचे गोड आवाज आहे तो गोड आवाजही आपण ऐकलेला आहात. सर्व क्रिकेट चाहत्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहेत. अनेक जण युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहेत, त्यांचेही सहर्ष स्वागत आहेत. कारण की आज जवळपास 108 ते 109 गावांमध्ये मंडणगडच्या परिसरामध्ये ही संपूर्ण स्पर्धा पाहिली जाते. हेही विशेष आहे. पाठीमागे जे नेटमध्ये खेळतायत त्यांना विनंती आहेत सर्वांनी बाहेर निघायचं आहेत. मैदानाचे काही रूल्स आहेत आमच्यापर्यंत विनंती करण्यात आलेली आहेत, त्यामुळे नेटमध्ये खेळणाऱ्यांना सर्वांना विनंती आहेत. आपण खूप शिस्तबद्ध पद्धतीनं हा कॉल ऐकत आहात, त्यामुळे सर्वांनी बाहेर या प्लीज. मॅचला सुरुवात. अमोल वैराग रॉकस्टार बॅटर आहेत, मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धडाडीचे बॅट्समॅन म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे तेच अमोल. ओहो, यावेळचा बॉल आपण पाहिला तर वेगवान बॉल पाहायला मिळाला. समीर महाडिक यांच्याही नावाची चर्चा सातत्याने राहिलेली आहेत. म्हणजे ओपन क्रिकेटचा थरार पंच लेखबाईचे इशारा घोषित करतायत. ओपन क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर समीर महाडिक बऱ्याच वेळा आपण मोठमोठ्या संघामध्ये त्यांनाही खेळताना पाहिलेले आहेत आणि ही मंडणगडची विशेष ओळख राहिलेली आहे. म्हणजे मंडणगडचे काही खेळाडू आहेत जे ओपन क्रिकेटमध्ये ज्याने खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंगही करून दाखवल्या आहेत. त्यापैकी एक समीर महाडिक आहेत आणि दुसऱ्या बाजूने अमोल वैराग यांनाही आपण मैदानावरती पाहत आहात. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल फुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न सोडून दिलाय बॉल. पंच मात्र पाहत राहिले. त्यावेळी चांगला बॉल पाहायला मिळाला. वैभवजी ज्या प्रकारची विकेट आहेत पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या पूर्ण झाली, म्हणजे 50च्या बाहेर गेलेली धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये पूर्ण झाली. काल तसं चित्र नव्हतं. काल चित्र ज्या प्रकारचं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगल्या होत्या. हा कालचा दिवस आपण पाहिला होता. समीर पुन्हा एकदा रेडी आहेत. फटका छान खेळलाय, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? कुठलाही खेळाडू नाहीत. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनचा खेळाडू जवळपास चेंडूवरती येतोय, बॉलला फील्ड करतो तोपर्यंत 2 धावा येत आहेत. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. प्लॅटफॉर्म तुम्हाला उभा करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त धावा येणं वैभवजी या ठिकाणी गरजेचं असणार आहे. नक्कीच सर, जशा प्रकारे मगाशीच भरत मोरे सरांनी देखील त्या गोष्टीचा उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, परंतु आजच्या दिवसामध्ये मात्र जे पहिल्या सामन्यापासून आपण सामना स्कोअर पाहतोय जवळजवळ 45-50च्या घरामध्येच्या रेंजमधले आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील जे संघ आहेत ते सगळे दादा संघ आहेत. खास करून सगळे नावोदित खेळाडू, ज्यांचे नामवंत खेळाडूंचे भरणा असे असणारे आजच्या दिवसातील सगळे खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. खास करून आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील पाहिले उमेश धाडसे पाहायला मिळाले, प्रिथेश पाहायला मिळाले, आज समीर पाहतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळलाय लेग साइड दिशेमध्ये, झेल सुटतोय, शिवंधान मिळते. पकडो के कॅच तो जीतो के मॅच. हा, 2 गोष्टीची चर्चा आहे. एक तर तुमच्या संघामध्ये एक आयकॉन खेळाडू आहेत ज्यांना ज्ञान आहे, खऱ्या अर्थानं जे परफॉर्मर आहेत. म्हणजे समीर महाडिकचा उल्लेख केला, त्याच्यानंतर आपण खास करून दुसऱ्या बाजूने अमोल वैरागचा उल्लेख केला, पण बाकीच्यांना आपण कॉम्बिनेशन करायचं आहे. म्हणजे नुसता समीर करेल असं नाही, नुसता अमोल वैराग करेल असं नाही. प्रत्येकाला त्यांच्या खांद्याला खांदा लावूनच आज मैदानावरती मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, तर मॅच जिंकली जाऊ शकते. आणि 100% यावेळेचा स्ट्रोक आपण पाहिला ऑफसाईडच्या दिशेने खेळला गेलाय. तर क्षेत्ररक्षक आहेत कव्हरमध्ये, तिथे पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळत आहेत. हे दृश्य वैभवजी म्हणजे इतकं चांगलं मैदान आहे, इतकं प्लेन मैदान आहे आणि रेग्युलर असं चित्र दिसणं थोडंसं विचित्र आहे. मैदानावरती तुम्हाला फील्ड करायचे आहेत आणि मोठ्या मैदानावरती खेळताना दबाव मोठा असणार तुमच्यावरती, नो डाऊट दबाव मोठा असणार, पण दबावामध्ये तुम्हाला स्वतःची कामगिरी करणं हे खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे ते दाखवणं सध्याच्या परिस्थितीमध्ये मला तरी वाटतं की गरजेचं आहे. नक्कीच सर, तशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक खेळाडूला करावा लागेल. आणि पुन्हा एकदा चेंडू खेळून केलाय, अलम तर कॉर्पिक शॉट खेळलाय. पुन्हा एकदा 1 धाव मिळते आणि एका धावेवरती समाधान मला लागते. शॉट मिड विकेटच्या दिशेने गेले चेंडू आहे. गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकांची जशा प्रकारे साथ असणं गरजेचं आहे,
ती खास करून मिळणं गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धावा फलकावरती आहे 13. 13 ऑन स्कोर कार्ड. परिस्थिती थोडीशी विचित्र आहे, थोडीशी नाजूक आहेत, परंतु नाजूक परिस्थितीमध्ये श्रमता आहे अमोल वैराग यांच्याकडे काढून घेण्याची. त्या परिस्थितीमध्ये काय करणार याची चर्चा रंगणार आहेत. परंतु गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज कोण दाखल होत आहेत, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दाखल होत आहेत निलेश जगताप यांना आपण पाहतायत, जे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहेत. आणि एक फिटनेस लेवल जर पाहिलं तर हाईट फॅक्टर नेहमी मात्र चर्चेचा विषय राहिलेला आहे. परंतु त्यांच्या अगेन्स्ट गुडेगरचा रॉकस्टार म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण मंडणगडच्या परिसरामध्ये, आणि या युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष म्हणून देखील आपण ज्यांना पाहत आहात ते अमोल वैराग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी दुप्पट वाढलेली आहे. म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये रन नाही झाल्या, त्याचं कारण आता अमोल वैराग यांच्या खांद्यावरती जबाबदारी वाढलेली आहे. आणि जबाबदारीमध्ये एखाद्या बॅट्समॅनला बॅटिंग करण्यासाठी आवडतही असतं. आता त्याच प्रकारची बॅटिंग अमोल वैराग करतील की दुसऱ्या बाजूला निलेश जगताप. आतापर्यंत 2 स्पेल राहिलेले आहेत. समीर यांचं मागचं षटक पाहिलं तर ते देखील खूप चांगलं राहिलेलं आहे. नावाप्रमाणे षटक समीरने हाताळलं आहे, पण या षटकामध्ये किती रन देणार याची चर्चा असणार आहे. वैभव सर, पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पहिल्या चेंडूला एज लागते. चेंडू चाललाय थर्ड मॅच फाईन लेगच्या दिशेने चाललाय. एकदा पूर्ण होते. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. या ठिकाणी डब्ल्यूचं विकेट या ठिकाणी मिळाला असता. नाही, 2 गोष्टी होणार आहेत. एक तर या षटकामध्ये विकेटही जाऊ शकतात किंवा या षटकामध्ये मोठे फटके येऊ शकतात. म्हणजे हे षटक असं आहे ना, हे तिसरं षटक. म्हणजे आपण ज्यावेळी 2020चा फॉर्मॅट पाहतो, IPL असू द्या या 2020 फॉर्मॅटमध्ये अनेक सामने असू द्यात, पण तिथे काय होतं माहिती का, 20व्या षटकापेक्षा 19वं षटक महत्वाचं असतं. इथेही तसंच आहे. 4थ्या षटकापेक्षा 3रं षटक महत्वाचं आहे. निर्णायक आहे. निर्णायक षटकामध्ये पाहूयात. ओहो, बॅकवर्डला गेले. चेंडूला मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षक आहे मस्तकावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत चाललाय. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 गोष्टीची चर्चा आहेत. एक तर ऑफ साईडच्या दिशेने बाउंड्री जाणं, तिथे स्वतःमधले असलेला टॅलेंट दाखवण्याचं आहे. दुसऱ्या बाजूला ऑन साईडला खेळणं, पण ऑन साईडला 2 गोष्टीचा पर्याय होता. एक तर सकाळच्या सत्रामध्ये मैदानावरती नक्की किती ड्यू पडलंय, किती दबावाचं प्रमाण आहे, ह्याही गोष्टी महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. त्याही जाणणं गरजेचं असतं. निलेश जगताप पुन्हा एकदा. अमोल वैराग साठी स्लोअर वन हाताळलाय. बोटामधली असलेली जादू, बोटामधली असलेली फिरकी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि विशेष एखादा गोलंदाज म्हणून तुम्ही कामगिरी करतात ना, तर वैभवजी तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणजे एखादा यॉर्कर, एखादा स्लोअर वन, एखादा लोअर फुलटसही कधी कधी एखादा फलंदाज बाद होत असतो. म्हणून तुमच्यामध्ये व्हेरिएशन, विविधता आणि वैविध्यता असणं गरजेचं असतं. ते दाखवतायत. नक्कीच सर. आपल्याला ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, खास करून निलेश सर यांच्याकडून पाहायला मिळते. इन स्विंगर, आउट स्विंगर अशा प्रकारचे चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल लेग स्विंग चेंडू. चेंडू पुन्हा एकदा घेऊन काढला. मिड विकेट दिसते. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाही. जेल सुटते, जीवनदान मिळते. म्हणजे आतापर्यंत बाउंड्री नाही आली, पण नक्की असं घडतंय तरी काय मैदानावरती. आता डीबीएनचा कॅमेरा आहे ना, डीबीएनचा कॅमेरा तो या क्षेत्ररक्षकावरती होता. सागर एक नाही 2 वेळेला त्याने कॅच सोडलेले आहेत. आता गावी पण सांगत असतील मंडणगडला की आंब्याच्या झाडावरून आंबा पडावा, पण तो सागरच्या हातात नाही, सागरच्या हाताच्या बाहेर पडावा. अशाच गोष्टी घडल्या. सागर बाउंड्री लाईन वरती होता, 1 नाही 2 कॅच सोडल्यात. फटका खेळला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईनच्या जवळपास चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. एकच धाव पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 21 धावा. योगेशजी कोपनाक आपलं वेलकम आहे, स्वागत आहे. सुधीरजी करावडे सध्या आमच्या मंचावरती आहेत. काल मैदानाच्या आतमध्ये होते, आज मैदानाच्या बाहेर म्हणजे आमच्या व्यासपीठावरती असणार आहेत. धावफलकावरती 21, 1 विकेट. स्लॉग स्वीप केलाय. फटका खेळला गेला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने निघून जातोय. एकच धाव मात्र पाहायला मिळेल. वैभवजी, एका गोष्टीची चर्चा मैदानावरती होणार आहेत, पण चर्चा कुठल्या गोष्टीची होईल त्याही चर्चेकडे आपण येणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपलाय. कार्तिक आम्हाला माहिती देतात 22 वरती 1 विकेट मात्र मैदानावरती गमावलाय. अयांश, अव्यांश, यंग फायटर या संघानं एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने येऊया. फेमस मंडणगड गाव, तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. युवा कमिटीचा गाजतय नाव. तिथे युवा कमिटीचा गाजतय नाव. हे मनी नाही कुठला हो भेदभाव नाही. राजकारण फक्त क्रिकेटवर नाही. राजकारण फक्त क्रिकेट. थँक्यू वैभवजी. चर्चा त्याच गोष्टीची होती. चर्चा कुठल्या गोष्टीची होती तर चर्चा एका गोष्टीची होती की मैदानावरती तुमचा इंटेन्स काय असणार, मैदानावरती तुम्ही कशा प्रकारे खेळणार. आणि दुसरी गोष्ट एका गोष्टीची ही चर्चा आहे, पहिला मॅच ज्यावेळी तुम्ही पराभवाच्या छायामध्ये जाता ना, तर दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला जास्त मेहनत करायची आहे.
म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करतो की पहिला मॅच कशा प्रकारे जिंकता येईल, पहिल्या मॅच मध्ये कसं वर्चस्व निर्माण करता येईल, हाच प्रयत्न सुरू आहे. पुढील मॅच ओम साई 11 आणि भागडे ब्लास्टर्स. चला टॉस साठी या. हो अमोल वैराग ब्रँड ऑफ गुडेगर रॉकस्टार अमोल वैराग यांच्या बॅट मधून षटकार 6 वाला. म्हणजे जवळजवळ चौथ्या षटकातील पहिल्या बॉल वरती अमोल यांच्या बॅटमधून फायरिंग सुरू झालेली आहे. षटकार येतात 6 धावेने. संघाची धावसंख्या 28. इथून मला वाटतं की वैभवजी 40 धावा देखील एक बेस्ट टोटल होऊ शकतात. त्यासाठी प्रयत्न आता मैदानावरती सुरू आहे अमोल वैराग यांचा. पाहूयात पुन्हा अमोल स्ट्रायकिंग वरती. पुलटच बॉल होता, पुलटच बॉल मिस झालाय, परंतु एक तर वेगाने घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी मात्र वयाला रनिंग बिटवीन द विकेट मात्र मैदानावरती वेगाने पाहायला मिळत आहेत. कदापि हा बॉल जर कनेक्ट झाला असता ना तर आणखीन काही गोष्टीचं चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु 2 धावा येत आहेत, हेही विशेष आहे. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 3-0. 30 धावा. वैभवजी नक्कीच धावसंख्या झाली 30. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. तिसरं षटक हाणामारी षटक पाहायला मिळत होतं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये देखील सुंदर गोलंदाजी केली. चौथ्या षटकामध्ये आता मात्र पहार केले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा डबल 2 धावा मिळाल्यात. उर्वरित 4 चेंडूवरती अजून किती धावांचं समीकरण बनलं जाते. मग अशीच म्हटलं 40 धावाचं डोंगर देखील या ठिकाणी थोडंसं महाग ठरेल. बघूया तशा प्रकारची फलंदाजी केली जाते का मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळून गेला मिड विकेटच्या डोक्यावरून चाललाय का नाही. आता मात्र सुंदर झेल गडी बाद. सुरू आहे. रोशन होते म्हणून कॅच घेतला, पण सागर असते तर आणखीन काही वेगळं असतं का. सागर त्याच झोन मध्ये होते पण रोशनने नाही चुकी केली. रोशननं 2-2 तिथून रोशनने कॅच घेतला, सागरनं 2 सोडल्या होत्या. पण सागर आता प्रयत्न तोच करेल. पुढच्या मॅच मध्ये चुकी नाही होणार. आणि एखादा खेळाडू मुद्दाम चुकी नाही करत. पण अशा परिस्थितीमध्ये की वैभवजी एक मोठी स्टेज आहे, एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, मग तुमच्या हातामध्ये बॉल येणं गरजेचं आहे. तुम्हाला कॅचही कॅरी करायचे आहेत. कारण की एका कॅचचं जे स्वरूप असतं ना ते खूप मोठं असतं. एका रनचं स्वरूप खूप मोठं असतं. काली आपण या मैदानावरती पाहिलं आहे, 6 मध्ये 7 करायच्या होत्या, 6 मध्ये 7 झाल्या नाहीत. हेही काल आपण या मैदानावरती पाहिलं. 6 मध्ये 27 करायच्या होत्या. कोण म्हणेल ती मॅच जिंकली जाऊ शकते, पण जिंकली ती मॅच जिंकताना आपण पाहिलं होतं. आणि कालच्या दिवसाचा हा थ्रिलिंग संपूर्ण जो दिवस होता ना तोही आपण या मैदानावरती पाहिलेला आहे. आजचा थ्रिलिंग नाही तर बेस्ट थ्रिलिंग त्याच्याही वरचा पाहायला मिळणार आहेत. कारण की आजचे टॉप 8 जे संघ आहेत ना त्याच्यामध्ये आयकॉन तर आहेत, पण आयकॉनच्या नंतर जर पाहिलं तर डबल आयकॉनही असणार आहेत. म्हणजे तेही इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतील. धावा फलकावरती 3-0. 30. 3.3 चेंडूचा खेळ संपला. षटकातील पुढचा बॉल लोवर पुलटच बॉल आहे, त्याला मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती. 1 रन तर घेतला गेला. दुसऱ्या रनचा प्रयत्न, दुसरी धाव घेतल्यात. प्रयत्न तिसऱ्या धावाचा फेकी मात्र चांगली नाही. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचं बोट हवेमध्ये, यानी की फलंदाज धावचीच्या स्वरूपानं रन आउटच्या माध्यमातून गडी बाद. घडीला बरेच जणांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात. योगेश घाणेकर असतील, परेश जाधव, प्रतेश कोमणाक, त्यानंतर गणेश पोस्टुरे यांनी देखील आपल्या भावना पोहोचवल्यात. अनिकेत पाडावे हेही मॅच आनंद घेतात. सर्वांचं स्वागत असणार आहे मंडणगड प्रीमियर लीगच्या या पर्व 6व्यामध्ये. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. अमर सोडून दिलाय बॉल, परंतु बॉल चांगला आहे का तर यस डेफिनेटली चांगला आहे. आता 2 प्रश्नाची चर्चा आहे. वैभवजी हा बॉल मी का सोडला. कदापि स्लाइस केला असता, बॅट लावला असता तरी देखील बॉल थर्डमॅन तिथून गलीच्या झोन मध्ये जाऊ शकला असता, पण तसं चित्र नाही घडलं. काय म्हणाल. नक्कीच थोडीशी या ठिकाणी गोलंदाजी मात्र धार पाहायला मिळते. फुलेन थिऱ्यावरती चेंडू टाकला. वाईड यॉर्कर प्रकारचा चेंडू होता आणि आता मात्र पुन्हा एकदा यष्टी उडवल्या. गडी बाद झालाय. सामन्याचं समीकरण पुन्हा चेंज झालेलं आहे. गडी बाद. थँक्यू. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धावांचं लक्ष असणार आहे. चला टॉस करूयात. मी विनंती करतो दोन्ही संघाचे कॅप्टन ओम साई 11 आयकॉन दीपेश लोखंडे
आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूने, आणि दुसऱ्या बाजूला भागडे ब्लास्टरचा स्टार खेळाडू आयकॉन विजय भागडे. म्हणजे दोन्ही तडाखेबाज आयकॉन आहेत. दीपेश लोखंडे ऑलराऊंडर खेळाडूपैकी खेळाडू, विजय भागडे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. चला दोन्ही कॅप्टन आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण या. ओमसा 11 रोहनदादा बैकर यांचा असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि भागडे ब्लास्टर जर आपण पाहिलं तर मनोज भागडे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला या लगेच कॅप्टन या. 33चं लक्ष आहे. वैभवजी लक्ष मोठं नाही, लक्ष छोटंही नाही. म्हणजे क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात ना की छोटं आणि मोठं, पण छोटं आणि मोठं काही नसतं. म्हणजे सध्या सुरू असलेलं आपण पाहिलं तर जो टेस्ट क्रिकेटचा मॅच त्याहीमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे काही गोष्ट भवितव्याने केली जाते की अशा गोष्टी घडू शकतात, पण क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये अनपेक्षितपणे काही होऊ शकतं, हे आपण प्रत्येकानं पाहिलेलं आहे. टॉस जो आहे तो टॉस आधी आपण करून घेऊयात. कॅप्टन कौशिक चला चला टॉस करूयात. प्रदीपजी बेर्डे साहेब चला. आहेत दोन्ही पण कॅप्टन आहेत, समोर आहेत तुमच्या. कौशिक पोस्टूर एका बाजूने असणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने मनोज भागडे. टॉस आणि भागडे ब्लास्टरनं टॉस जिंकलेला आहे. डिसिजन आपल्या मंचावरती येऊन कळत आहेत. चला लक्ष मैदानावरती 33 धावांचं लक्ष आहे. नितेशजी गव्हाळे आपलं स्वागत असणार आहे. 33 रन या ठिकाणी करायचे आहेत. कशा प्रकारे धावा होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत. परंतु त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया जोपर्यंत दोन बॅटर आहेत ते मैदानावरती दाखल होत आहेत. डीजे क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षकांचं स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून योगेश घाणेकर, सागर शेडगे, राकीजी दुसार थँक्यू सो मच. आपल्याही मनापासून आभार असणार आहेत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं आयोजित असलेली मंडणगड प्रीमियर लीग 2024 पर्व 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 6व्या पर्वाचा थ्रिलिंग हे संपूर्ण क्रिकेटच्या मॅचेस आहेत. वैभवजी पहिले 3 वर्ष आहेत ते 3 वर्ष 2018 साली खास करून मंडणगड प्रीमियर लीगची स्थापना झाली. त्यानंतर 3 वर्ष प्रीमियर लीग आहे ती ओव्हल चर्चगेटच्या त्या मैदानावरती खेळवली गेली. आणि पाठीमागच्या 3 वर्षामध्ये आपण पाहिलं तर नारंगीच्या या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावरती आपल्याला संपूर्ण मॅचेस पाहायला मिळत आहेत. मॅचला सुरुवात आहेत. समीर महाडिक मैदानावरती दाखल झालेला आहेत, तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पहिला बॉल विनय. पहिला बॉल जर आपण पाहिला तर पहिला बॉलला हलक्या हाताने मात्र फक्त पुश केलंय. पुश करो खुश रहो वाला मामला देखील मैदानावरती आज जास्तीत जास्त पाहायला मिळू शकतोय. कारण की बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई ज्यावेळी असते ना त्यावेळी एखादा बेस्ट असतो तो काय करतो तर दुसऱ्या बाजूने जाणं पसंत करतो. आता त्याच प्रकारची गोष्ट वैभवजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. नक्कीच सर. जर आपण पाहायला गेले तर मगाच्या जे क्षेत्ररक्षणामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाजी केली समीरने, तशाच प्रकारची गोलंदाजी आता मात्र विनयला करावी लागणार आहे. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू फ्लिक केलाय बघा. चेंडू घेऊन काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चाललाय चेंडू. एकदा पुन्हा ते दुसऱ्या धावसाठी कॉल काय मिस कॉल होतोय का बघूया. आता मात्र या ठिकाणी थोडासा कशा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकाच धावा डबल मध्ये कन्वर्ट केले. नाही दोन गोष्टीची चर्चा होती. एकतर बॉल हातामध्ये बरोबर आला होता, पण बॉल स्टंपला लागला असता तर मग धोक्याची घंटा होती. कधी कधी तसंही होतं. डायरेक्ट हिट ज्यावेळी लागतो ना त्यावेळी बॅट्समॅन पाहायचंच नसतं, ऑटोमॅटिकली तो बाहेरच्या दिशेने मार्गस्थ होतो. त्याचं कारणही असतं. ओ नो 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 काय झालंय मैदानावरती. नो बॉलचा इशारा पंचाने घोषित केलाय. आता नो बॉल सांगितला पंचाने चक्क म्हणून घोषित केलेला आहे. अशाच कालही आपण बरेच गोलंदाजांना पाहिलं, आजही आपण पाहतायत. पण पंच का करतायत व पंच अशा गोष्टी का सांगतायत त्याचंही कारण आहे वैभवजी. तुमच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे.
म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षी तुम्ही तेच करणार का? तर नाही. प्रत्येक वर्षी तुम्हाला नवीन काहीतरी करायचं आहे, स्वतःमध्ये बदल करायचे आहेत आणि म्हणतात ना कालांतराने स्वतःमध्ये बदल होणं हे आमूलाग्र गरजेचं असतं. तेच बदल मैदानावरती करताना आता गोलंदाज पुण्यात पुढच्या वर्षामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, पुढचं वर्ष नाही तर या स्पर्धेनंतर येणाऱ्या बाकीच्या स्पर्धेमध्ये त्याने स्वतःमध्ये जर बदल केले ना तर तो चांगली गोलंदाजी करू शकतोय, ही मात्र त्याच्यामध्ये स्पष्ट होऊ शकते. नक्कीच नक्कीच या ठिकाणी थोडंसं संकट या ठिकाणी थोडंसं पाहायला मिळेल. ते म्हणजेच या दोन संघांमध्ये आपण पाहतोय सामना एक मोठं थोडंसं वेगळं समीकरण या ठिकाणी बनले गेले. ते म्हणजे अमोल वैराग यांच्या समोर की पहिला जो स्ट्रायकर गोलंदाज आहे त्यांचा हुकमी एक्का विनय ज्याने ह्याच्यावरती बोली लावली होती त्याला मात्र या ठिकाणी थोडंसं खराब गोलंदाजीच्या प्रदर्शनामुळे त्याला बॅन केले गेले. पुन्हा त्या पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क होते. कशा प्रकारची गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार होते. प्रेम आहे एक नवोदित उभरता खेळाडू आपण पाहतोय. अंडर 18चा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अंडर 18चा पण त्याला आता इथून मैदानावरती स्वतःला सिद्धच करायचं, इम्प्रूव्ह करायचं आहे, म्हणून नवोदित खेळाडूंची पण ही लीग आहे. हवेमध्ये खेळलाय, फटका खेळलाय, परंतु तिथून फ्रीडचा बॉल होता. अमोल वैराग धावतात बॉलवरती, एक रन तर मैदानावरती घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील मैदानावरती घेतल्यात. म्हणजे प्रयत्न होता कॅचचा, पण कॅच घेतलं असेल तरी नो बॉलच होता, म्हणजे फ्रीटच होता. फ्रीट असल्या कारणामुळे कॅच नाही होऊ शकणार. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर पाहिली तर 6. 3 बॉलचा खेळ संपला गेलाय. आयेश रमता या खेळाडूकडे दाखवण्याचा प्रयत्न तोही करतोय. दुसऱ्या बाजूला बॅटर मैदानावरती रोशन आहेत ज्याने 3 मध्ये 4 बनवले आहेत. हवेमध्ये खेळलाय, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, झेलची संधी असेल का? 2 खेळाडू येत आहे. ओ झेल 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 ड्रॉप होत आहेत. आज कदापि वैभवजी ती गोष्ट का जाणवते नाही समजत. मिड विकेट, लॉंग ऑन या ठिकाणी झेलच सुटत आहेत. सुधीरजी हा झोन काहीतरी चेक करावा लागेल. लॉंग ऑन, मिड विकेट याच झोन मध्ये आज झेल सुटत आहेत. त्याचं कारणही असू शकतं. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो प्रेशरवाली मॅच त्या ठिकाणी खेळली जाते. थोडासा अंडर प्रेशर या ठिकाणी पाहायला मिळतोय प्लेअरमध्ये, त्यामुळे असं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्लेसमेंट केलाय, गल्ली चेसने अटॅक केला गेलाय. चेंडूवरती 1 धाव पूर्ण केल्या. एका धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. गोलंदाजीमध्ये कमबॅक केले प्रेमने. एक झेलची संधी जर त्याने त्या ठिकाणी तयार करून दिली होती तिचं सोनं करणे गरजेचं होतं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने प्रेम गोलंदाजी करतोय. आता मात्र फुल लेंथ तिरावाचा चेंडू आहे, त्यामध्ये अलॉन द कार्पिंग शॉट केलाय. डीप मिड विकेटच्या सीने चाललाय चेंडू. 1 धाव पण होते. दुसऱ्या धावसाठी कॉल केला जातोय. रनआउटची संधी पुन्हा एकदा आहे, परंतु नाही, डायरेक्ट थ्रो मात्र आला होता, व्यवस्थित कलेक्ट होत नाही. 2 धाव पण होते. नाही, 2 गोष्टीची चर्चा की या मैदानाचं मैदान मोठं आहे, पण त्या मैदानावरती बरोबर मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर किंवा कव्हरच्या झोन मध्ये गेल्यावरती त्या 2 धावेचा प्रयत्न तर होणारच आहे. मग तिथून त्या मैदानावरती एखादा खेळाडू कशा प्रकारे आपला इम्पॅक्ट टाकेल, तो फिल्डिंग कशा प्रकारे करेल त्याची चर्चा आहे. जर बरोबर तुम्ही बॉल गॅदर करून विकेट किपर कडे थ्रो करू शकतायत तर कदापि बॅट्समॅनला धोका होऊ शकतोय. षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती लगावल्या 10. करायच्यात रन मैदानावरती. अजूनही विचार केला तर जवळपास येणारे बॉल आहेत 18 मध्ये 23ची गरज आहे. पण हे षटक आहे अमोल वैराग यांचं, हे षटक आहे की या षटकामध्ये 2 गोष्टीची चर्चा असणार. एकतर धावा घेण्याचा प्रयत्न होणार किंवा दुसऱ्या बाजूनं विकेटही जाण्याची शक्यता असणार आहेत, म्हणजे धावा रोखण्याचाही प्रयत्न असू शकतोय. म्हणून 2 गोष्टीची चर्चा होणार. पण एक चांगली गोष्ट काय आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, तर त्यांचे दोनही खेळाडू अजून मैदानावरती आहेत. विकेट नाही आली पहिल्या षटकामध्ये, ती जमेची आणि सर्वाधिक मोठी बाजू आहे. नक्कीच आयकॉन वर्सेस आयकॉन याच्यामध्ये पहिला चेंडू प्लेसमेंट केला गेलाय. स्वीप शॉट केलाय. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेवरती समाधान मानावं लागते. नॉन स्ट्राईक एंड वरती होतो समीर. गोलंदाजी मात्र आता धारदार करण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजेच अमोल वैराग यांच्याकडून. पहिला चेंडू होता गुडलेन तिरावरचा चेंडू, त्या ठिकाणी बाउन्स केल्यामुळे चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित आला नाही आणि 1 धाव मात्र ठिकाणी रोखू शकले नाहीत फलंदाज. नाही, ते समीर जाणतोय अशा परिस्थिती, अशा कंडिशन मध्ये काय करायचं आहे, इम्प्रेस कसं करायचंय समीर सांगतोय. थोडीशी लेंथ आहे, ती लेंथ बरकटली गेल्यात. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळालात. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. त्या ठिकाणी अविनाश सर यांना आपण सध्याच्याकडला पाहत आहात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 12, 12 एकही विकेट नाही. तो आकडा खूप महत्वाचा असणार आहे. 12 वरती 0 विकेट आतापर्यंत आहे. 1.1 चेंडूचा खेळ संपलेला आहे. अमोल वैराग कशा प्रकारे मैदानावरती आपलं व्हेरिएशन दाखवतात याच्यावरती चर्चा असणार आहेत. फिल्डिंग मध्ये सातत्याने पाहतायत कशा प्रकारची फिल्डिंग सजवली गेली. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा रेडी आहेत. राईट टर्म ओव्हर द विकेट न षटका दरम्यान हा पुढचा बॉल.
फुलटच बॉल आहे, समोर खेळलाय, कॅचची संधी आहे, कॅच घेतलाय. ज्या विकेटची नितांत गरज होती वैभवजी, मी म्हटलं होतं विकेट येणं गरजेचं आहे. विकेट मैदानावरती आलाय. पहिला खेळाडू हा डगआउटच्या दिशेने परतलाय आणि आता या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी होऊ शकते. डीजे आठवलं की योगेश कोपनाक असतील, सुधीर करावडे यांना माहीतच आहे का? योगेश कोपनाक ते एक पार्टी सेशन मध्ये असताना त्यांना माहिती आहे की या गाण्यावर क्वेश्चन असले होते. हां, दुसऱ्यांना उमेश दाडसे पण आहेत. पण एक तो डायलॉग पण होता, प्रत्येकाला तो पण माहीत असेल. तो कोणाचा होता तो पण माहीत आहे, तो पण आपण चर्चा करूयात. ओ नाही नाही, चर्चा दोन गोष्टीची होती, पण पंच योग्य जाणतात. पायावरती बॉल लागलाय, विकेट किपरचा आत्मविश्वास अपील होती, परंतु अमल सांगतात की नाही, बॉल बॅटला स्पर्श नाही झाला. म्हणून त्याच गोष्टीची चर्चा सध्या रंगलेली आहेत की हा मॅच टफ अँड फाईट होऊ शकतोय. अमोल वैराग इम्प्रेसिव्ह करण्याचा प्रयत्न करणार, म्हणून मी एका गोष्टीची चर्चा केली, कधी कमी धावसंख्या असते तिला कमी समजू नका आणि मोठी धावसंख्या असते तिला मोठी देखील समजू नका. स्वतःमध्ये प्रयत्न, स्वतःमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल ना तर कुठलीही गोष्ट मोठी नसते आणि अवघडही नसते. ते मात्र दाखवण्याचा प्रयत्न सध्या अमोल वैराग करतायत. स्ट्राइक वरती बॅटर रेडी आहेत प्रणीत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला बॉल लागलाय, समोरच्या दिशेने निघून येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉल वरती येत आहेत, कुठलाही धोका पत्करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याच ओव्हरमध्ये चित्तथरारक दृश्य देखील घडताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा जाऊन पोहोचल्या 13. एक गडी बाद 1.4 चेंडूचा वैभवजी खेळ संपला गेलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक होते समीर. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. अमोल पुढचा चेंडू असेल, हा चेंडू मात्र या ठिकाणी थोडासा दिशाहीन खराब गोलंदाजी केली जाते. वाईट एक्स्ट्रा या धावा मात्र थोड्याशा महाग ठरतील. त्यामुळे अव्याश अयान फायटर संघासाठी गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा सुधार आणणं गरजेचं आहे. तिखट म्हणजेच अमोलला सुंदर फलंदाजी करतोय समीर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, पंचांच्या डावापासून गोलंदाजी करतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा उडवलाय. झेलची संधी आहे, गडी बाद होतोय, मोठा या ठिकाणी मासा घालायला लागतोय तो म्हणजेच आयकॉन फलंदाज समीर. नाही पाहतच राहिले समीर ज्या प्रकारचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, पण समीरची विकेट कोणी घेतलंय? समोरचा आयकॉन अमोलने घेतला. म्हणून मी म्हटलं ना हे षटक असणार, यामध्ये धावा येणार किंवा धावा थांबणार, दोन गोष्टीची चर्चा होती. पण धावाही थांबल्यात, विकेटही आलाय, मॅच ऑन आहे, सामना ऑन आहे. तोपर्यंत आपण डीजे कडे जाऊया, ऐकूयात एक संगीत. डिफरन्स जास्त नव्हता, वैभवजी डिफरन्स जास्त नव्हता. आता 13 बॉल मध्ये 13 मध्ये 19ची मॅच आलेली आहे. पहिल्या षटकामध्ये जवळपास त्या 10च्या जवळपास धावा आल्या होत्या. या षटकामध्ये धावा नाही आल्या, या षटकामध्ये 4च धावा आलेल्या आहेत. 10च्या सरासरीने असं वाटलं की 10ने धावसंख्या जवळपास पुढे जाईल की काय, पण या षटकामध्ये अमोलनं विकेट घेतल्यात, त्या इम्प्रेसिव्ह राहिलेल्या आहेत. शेवटचा बॉल बॅकफुटला गेले, स्लाइस केला, डोक्याचा बुद्धिमत्तेचा वापर केला, एक रन तर त्या ठिकाणी घेतले गेलं. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षण चांगला झाला, विकेट जाण्याची शक्यता असेल का? तर नाही असणार आहेत, कारण की रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. षटकाचा खेळ मैदानावरती संपलाय 2 आणि आता 2 षटकांमध्ये म्हणजे म्हणतात ना की जिंकण्यासाठी तुम्हाला एक धाव जास्तच करायची असते. 2 षटकामध्ये 16 झाल्यात, आता 2 षटकांमध्ये करायच्यात 17. 2-17चं जिंकण्यासाठी एक धावाची जास्त गरजच असते, पण ती 2 ओव्हरमध्ये 17ची गरज असताना घडेल काय याची चर्चा रंगणार आहेत. तोपर्यंत आपण एक छोटंसं संगीत ऐकूया. भागडे ब्लास्टर मनोज भागडे, आपलं डिसिजन आपण लवकरात लवकर कळवायचं आहे. डीजे अमर पवार दाखल होतात गोलंदाजी मार्क्स वरती. राजू कंचावडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शैलेश आपले थँक्यू.
अनेक जण सध्या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेतात. घर बसल्या आपल्या स्मार्टफोन स्मार्ट टीव्ही वरती देखील मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं स्वागत. पहिलाच बॉल, हो हो, पहिल्याच बॉलला उडवलाय आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी MPL षटकार. प्रीमियर लीग आमची आहे हो एक नंबर. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आहे हो एक नंबर. थँक्यू. म्हणजे कालचा एक असा सामना झाला होता, प्रत्येकाला माहित पण असेल. 11 बॉल 11, 10 बॉल 10, 9 बॉल 9. शेवटी तो मॅच आहे ना, तो मॅच शेवटपर्यंत आला होता. तसाच मॅच रंगेल की काय. पण या षटकारानं 2 गोष्टी घडल्यात. 3 बॉलवरती 3 षटकार आल्यानंतर नमेशजी कोबनाक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे प्रणित यांना खास करून. आणि वैभवजी या षटकारानं 2 गोष्टी घडल्यात. एकतर दबाव निर्माण झालाय आणि बॅट्समॅनचा जो दबाव होता तो थोडासा रिलीज होताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण हा षटकार. नक्कीच पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती अमर. पुन्हा एकदा जोरात टाकतोय. आता मला चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. लेग बाय शर्मामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या झाली 23 धावा. मग आजचा षटकार होता. नक्की या ठिकाणी थोडंसं समीकरण चेंज झालंय. मोठा फटका या ठिकाणी प्रहार केला गेला. पहिल्या चेंडूवरती तो म्हणजेच अमरवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला फलंदाजाकडून. पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूवरती थोडासा मात्र कमबॅक केलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अमर. आता मात्र जोरात टाकतोय. पुन्हा एकदा मिडल इस्टीवरचा चेंडू होता. चेंडू स्वीप केलाय तो म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये चाललाय. डीप फाईन लेग रनआउटची संधी आहे का, परंतु नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. नाही, त्याचं कारण आहे. 2 धावा कशा पूर्ण झाल्या तर पहिला फायनलचे खेळाडू एकदम आरामात आले होते. म्हणजे बॉलवरती तुम्हाला यायचं आहे, इतकंही आरामात नाही यायचं. नाहीतर इथून तुम्ही त्या नारंगीच्या पुढे गेला ना की फाटकाच्या पुढे तुम्ही लवकर नाही गेले तर ती रिक्षा पण नाही भेटणार. मग तिथे तुम्हाला लवकर जायचं आहे. तसं तुम्ही लवकर यायचं आहे, बॉलवरती लेट येत आहेत. ओ, चांगला चांगला बॉल पाहायला मिळतात. गोलंदाज कमबॅक करतायत. गोलंदाज प्रयत्न करतायत. तेही सांगतात की नाही, मॅच नाही सोडायची. जरी पहिल्या बॉलवरती षटकार आला ना तरी प्रयत्न आपल्याला चालू ठेवायचे आहेत. मैदानावरती समीकरण जाणून घेऊयात. 8 बॉलमध्ये 8ची गरज आहे. 8 कुणाची लागेल वाट. मध्ये खेळलाय चेंडू, तिथून मात्र क्षेत्ररक्षक पॉइंटचा खेळाडू. ओ, इथे पुन्हा एकदा चुकी. ओ हो, आता म्हणजे फुटबॉलच्या मैदानावरती जसं फुटबॉल खेळलं जातं ना तसंच चालू आहे. आसपास वाला गेम आपण फेकू बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशीच परिस्थिती सध्या मैदानावरती आहेत. 1-2 खेळाडू नाही. या मॅच मध्ये आधीच्या इनिंग मध्ये पाहिलं, आताच्या इनिंग मध्ये पाहिलं, 1, 2 ते 3 असे खेळाडू आहेत ना की थोडं इम्प्रेसिव्ह नाही दिसले. फटका खेळलाय, सुंदर खेळलाय. मिडल ऑफ दी बॅट झालाय चेंडू, कनेक्शन आणि विनर स्ट्रोक पाहायला मिळाला. मॅचला मात्र या ठिकाणी जिंकलंय टीम वेदिका ध्रुवी 11 पराभवाच्या छायेमध्ये पाठवलंय. अव्यांश आयांश यंग फायटर या संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलेलं आहे. अभिनंदन टीम. पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूयात वेदिका ध्रुवी 11 संघाचं. आणि पुढचा मॅच आहे तो पुढचा मॅच सुरू होईल. ओमसा 11 भागडे ब्लास्टर विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तोही आपण जाहीर करणार आहोत.